नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. निवडणुकीच्या काळामध्ये रोज राजकीय नेते एकमेकांच्या विरोधामध्ये काही ना काही बोलत असतात. पण आपल्या देशातले सर्वात ज्येष्ठ नेते, ज्यांना पुढचं दिसतं राजकारणातलं आणि जे उडत्या पाखराचे पंख मोजू शकतात, असे नेते म्हणजे शरद पवार. शरद पवारांनी एक आज विधान केलंय, मला चिंता वाटती आहे, मणिपूर सारखी परिस्थिती महाराष्ट्रात होते की काय, असं ते विधान. आता हे विधान शरद पवारांना आत्ताच का करावंसं वाटतंय, हा अभ्यासाचा विषय आहे. कारण अगदी लोकसभा निवडणुकीच्या वेळेपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी या दोघांमध्ये जो विद्वेष पेरला जातो आहे, त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये ज्या गावात मराठा समाजाची मोठी संख्या आहे तिथले ओबीसी दहशतीखाली वावरत आहेत, तर ज्या गावामध्ये ओबीसींची मोठी संख्या आहे तिकडे मराठा समाजातली मंडळी अस्वस्थ आहेत. आता हे गेल्या 3-4 महिन्यापासून सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यात याच्या प्रतिक्रिया उमटल्या. अनेक ठिकाणी दगडफेकीचे प्रकार झाले. आता शरद पवारांना जी चिंता वाटतेय, याच विषयाची चिंता आहे. यामुळेच महाराष्ट्राचा मणिपूर हे होईल असं वाटतंय की आणखीन काही आहे, स्पष्ट करायला पाहिजे. एक, आणि या विषयासाठी ते काय करणार आहेत, महाराष्ट्रातले नव्हे देशातले सर्वात ज्येष्ठ म्हणून त्यांची भूमिका काय आहे, ते काय अपील करणार आहेत लोकांना, काय करा हे सांगायला पाहिजे ना. नुसतीच चिंता व्यक्त करून कसं चालेल. बघा, छगन भुजबळ हे त्यांना भेटायला गेले होते. त्यावेळेला ते असं म्हणाले होते की भुजबळ हे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत आणि मी काही मंत्री म्हणून आमदार म्हणून मी जात नाही, मी एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून शरद पवारांनी या वेळेला आपली भूमिका वठवली पाहिजे अशी विनंती करायला मी गेलो होतो. आता शरद पवारांना भूमिका वठवायची नाही आहे, त्यांना राजकारण करायचं आहे. त्यांच्या मनात असं आहे की याचा फायदा विधानसभा निवडणुकीला व्हायला हवा. प्रश्न कसाही पडू दे ना, प्रश्नाशी त्यांचं काही देणं घेणं त्यांना आहे असं आत्ता तरी वाटत नाही. त्यांना यातला राजकीय फायदा मिळवायचा आहे आणि आपली सत्ता आल्यानंतर आम्ही हा प्रश्न सोडवू असं त्यांना एकूण लोकांना विश्वास द्यायचा आहे. आणि त्यामुळे अधिकाधिक भीती घालणं असेल, म्हणजे एखादा म्हणजे दूरदृष्टीचा नेता असं मी जे म्हणालो ना, की पुढे काय होईल ते बघू शकतात, समाजाचं चित्र काय बदलेल, काय अस्वस्थता आहे याची जाणीव त्यांना आहे. मग निवडणुका येतील आणि निवडणुका जातील. आरक्षणामुळे समाजामध्ये जर विद्वेष पसरणार असेल, हा प्रश्न समजा सोडवण्यासारखा असेल आणि तुम्हाला समजा तोडगा माहिती आहे तर सांगा ना, पब्लिकली तोडगा सांगा. सरकारला समजा जर हे कळत नसेल तर तुम्ही सांगा, तुम्ही जर तज्ज्ञ असाल, आम्ही सत्तेत आल्यानंतर या मार्गाने हा प्रश्न सोडवणार आहोत, आमची सत्ता याची कशाला वाट बघताय, आत्ताच सोडवा ना, या मार्गाने हा प्रश्न सोडवता येऊ शकतो असं सांगा. त्याला म्हणायचं सहमतीचं राजकारण. तुम्हाला सहमतीचं राजकारण करायचं आहे का केवळ तुम्हाला राजकारण करायचं आहे, भांडणे लावायची आहेत आणि त्यातनं आपल्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. आता लोकांना काहीच कळत नाही असं समजण्याचं कारण नाही. आता कुठल्याही गावात जरी विचारलं की जरांगेचं आंदोलन ह्याच्या मागे कोण आहे, हे डोकं कुणाचं, तर लोक अर्ध्या रात्री झोपेतून उठवल्यानंतर देखील पटकन नाव सांगू शकतात. आपल्याला तो किस्सा माहिती आहे ना मातृभाषेचा. एका विद्वानाला अनेक भाषा येत होत्या, पण
म्हणजे प्रश्न पडला की याची मातृभाषा कुठली आहे? सगळ्या भाषा आस्खलित बोलणारा. आणि रात्री झोपेतून मग एकाने सांगितलं की ते झोपेतून त्या तोंडावर पाणी मारा आणि ते जे पहिल्यांदा बोलतील ती त्यांची मातृभाषा. हो की नाही? मग असं जरा तुम्ही तुमच्या मनातलं जे आहे ना, तुमच्या तोंडावर एकदा पाणी तुम्हीच मारून घ्या आणि सांगा तुमच्या मनातलं खरं काय आहे ते कळू द्या. कारण तुमच्या मनात खरं काय चाललंय हे कोणालाच कळत नाही. जेव्हा तुम्ही बोलता एक, तुम्हाला जायचं असतं दुसरीकडेच. आणि हे महाराष्ट्राला तुमच्या राजकारणाचा आत्ताचा अनुभव बघता. आणि बघा की या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांचा आत्तापर्यंतची जी राजकीय कारकीर्द आहे ती सर्वोत्तम कामगिरी त्यांनी आत्ता लोकसभा निवडणुकीत केली आहे. त्यापेक्षा अधिकची कामगिरी त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये करायची आहे आणि त्यासाठीचे ते आडाखे घालतायत. त्यांना प्रश्न सुटण्यापेक्षा प्रश्न रेंगाळत ठेवून या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे, त्यासाठीचीच ती धडपड आहे. महाराष्ट्रातली एकूण सामाजिक रचना वेगळी, मणिपूरचा विषय वेगळा आणि मग फक्त लोकांना भीती दाखवून मणिपूरसारखी स्थिती महाराष्ट्रात होते की काय अशी मला चिंता वाटते. कारण हे समाजाचं भलं व्हावं याची सर्वाधिक चिंता करणारे नेते आहेत, म्हणूनच यांना चिंता वाटते आहे. ही चिंता दूर करण्यासाठी, असं होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे हे यांना सांगायचं नाही. म्हणजे मला माहिती असलं तरी मी सांगणार नाही असाच एकूण त्यांचा रोख दिसतोय. प्रश्न सोडवण्यापेक्षा प्रश्न चिघळत ठेवणं हाच यांचा गुण आहे. आता याला काय म्हणायचं, सद्गुण म्हणा दुर्गुण म्हणा हे लोक ठरवतील, पण कृती मात्र यांची ही अशी आहे हे आता लोकांना लपून राहिलेलं नाही. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.